श्री स्वामी समर्थ. लाजाळूचं झाड हे फक्त स्पर्श होताच पाने मिटणारे आश्चर्यकारक झाड नाही, तर आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि लोकपरंपरेतही याला विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी या वनस्पतीला लाजाळू, लाजवंती, छुईमुई, नमस्कारी, स्पर्शसंकोची, लज्जालुका अशीही विविध नावे आहेत. स्पर्श होताच पाने मिटणे हा या वनस्पतीचा नैसर्गिक गुणधर्म असल्यामुळे ती लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ही वनस्पती नम्रता, संवेदनशीलता आणि सकारात्मक ऊर्जा याचं प्रतीक मानलं जातं. लाजाळूचं झाड भारतात जवळजवळ सर्वत्र आढळतं. पावसाळ्यात ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर उगवत असते. तिची पाने बारीक आणि हिरवीगार असतात. गुलाबी किंवा जांभळट रंगाची लहान गोलाकार फुले या झाडाला येत असतात. वनस्पतीशास्त्रानुसार ही एक औषधी वनस्पती आहे. अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तिचा उल्लेखसुद्धा केलेला आहे. प्राचीन ऋषीमुनींनी विविध रोगांवर तिचा उपयोग करून त्याचं वर्णनसुद्धा केलेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार लाजाळूचं झाड घरात योग्य दिशेला लावलं तर सकारात्मक ऊर्जा वाढते. घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला हे झाड लावणं खूप शुभ मानलं जातं. पूर्व दिशा सूर्याची दिशा असल्यामुळे तेथे लावलेलं लाजाळूचं झाड घरात चैतन्य निर्माण करतं. ईशान्य दिशा देवस्थानाची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेत हे झाड लावलं तर मानसिक शांती आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं. काही वास्तुतज्ञांनी दक्षिण-पश्चिम दिशेला हे झाड लावणं टाळण्याचा सल्लासुद्धा दिलेला आहे. लाजाळूचं झाड लावण्यासाठी बुधवार, शनिवार किंवा सोमवार हे दिवस शुभ मानले जातात. बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस असल्याने वनस्पतींच्या लागवडीसाठी चांगला दिवस समजला जातो. शनिवार हा दिवस शनिदेवांचा दिवस असल्यामुळे शनिदोष निवारणासाठी या दिवशी लाजाळू लावण्याची परंपरा काही भागात सुद्धा आहे. सूर्योदयानंतर सकाळच्या वेळी हे झाड लावलं तर अधिक शुभ परिणाम देतं. ज्योतिषशास्त्रात लाजाळूचं झाड राहू, केतू आणि शनी यांच्या प्रभावाशी जोडलं आहे. ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 डेया किंवा शनिदोष असेल त्यांनी घरात लाजाळूचं रोप नक्की लावावं. हे झाड नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास मदत करते आणि मानसिक तणाव कमी करते. शनिवारच्या दिवशी या झाडाला पाणी अर्पण करून शनी मंत्राचा जप केला तर खूप लाभ मिळतो. शनिदोष निवारण्यासाठी काही लोक शनिवारच्या दिवशी लाजाळूच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. यामुळे शनिग्रहाची कृपा प्राप्त होते. हे धार्मिक आणि पारंपरिक श्रद्धेवर आधारित असून त्याला वैज्ञानिक पुरावा आवश्यक असेल असेच नाही. आयुर्वेदिक शास्त्रात लाजाळूचं विशेष महत्त्व आहे. तिची पाने, मुळे आणि संपूर्ण वनस्पती औषधी गुणांनी युक्त मानली आहे. आयुर्वेदानुसार लाजाळू कडू, तुरट आणि शीत गुणधर्माची आहे. शरीरातील पित्त आणि कफ दोष संतुलित करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये लाजाळूचा समावेश केला आहे. पारंपरिक आयुर्वेदात मूळव्याध, जखमा, सूज, त्वचेचे विकार, लघवीचे विकार आणि काही स्त्रीरोगांमध्ये लाजाळूचा वापर केला जातो. तिच्या पानांचा लेप जखमांवर लावल्यास आराम मिळतो. तसंच काही भागांमध्ये लाजाळूच्या मुळांचा काढा बनवून त्याचा वापर केला जातो. मात्र कोणतीही औषधी सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञ वैद्यांचा नक्कीच सल्ला घ्या. लाजाळूच्या झाडांबाबत अनेक लोककथा आणि धार्मिक श्रद्धासुद्धा आहेत. काही भागांमध्ये हे झाड घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावले तर वाईट शक्ती दूर होते. काही लोक हे झाड धनप्राप्ती आणि कौटुंबिक सुखासाठी शुभ समजतात, तर काही ठिकाणी याला संरक्षण देणारी वनस्पती म्हणूनही ओळखलं जातं. लाजाळूचं झाड
पर्यावरणासाठीही खूप उपयुक्त आहे. हे जमिनीची धूप कमी करण्यास मदत करतं. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी काही त्याचा हातभार असतो. तसंच विविध कीटक आणि सूक्ष्मजीवांसाठी हे झाड उपयुक्त अधिवास म्हणून निर्माण होतं. घरात लाजाळूचं झाड लावताना स्वच्छ कुंडी किंवा बागेतील स्वच्छ जागा निवडा. रोज सकाळी थोडं पाणी द्या. जास्त पाणी देऊ नका. पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे झाड चांगलं वाढतं. नियमित निगा राखली तर हे झाड वर्षभर हिरवेगार राहू शकतं. अनेक आध्यात्मिक साधक ध्यानधारणेच्या ठिकाणी लाजाळूचं झाड ठेवतात. त्यांच्या मते असं असतं की या वनस्पतीमुळे वातावरणातील सूक्ष्म ऊर्जा संतुलित राहते. जरी यासाठी वैज्ञानिक पुरावा नसेल तरी लोकपरंपरेत ही श्रद्धा मोठ्या प्रमाणावर आढळली जाते. लाजाळूचं झाड आपल्याला एक सुंदर संदेश देतं, जसं की हे झाड स्पर्श होताच नम्रतेने पाने मिटतं. तसंच माणसानेही जीवनात नम्रता, संयम आणि संवेदनशीलता जपली पाहिजे. म्हणूनच अनेक संत आणि विचारवंतांनी या वनस्पतीचा उल्लेख नम्रतेचं प्रतीक म्हणून केला आहे. अशा प्रकारे लाजाळूचं झाड हे फक्त एक साधे वनस्पती नसून आयुर्वेदिक गुणधर्म, वास्तुशास्त्रीय महत्त्व, ज्योतिषीय श्रद्धा, पर्यावरणीय उपयोग आणि आध्यात्मिक संदेश यांचा सुंदर संगम आहे. योग्य दिशेला, योग्य दिवशी आणि श्रद्धेने हे झाड लावल्यास मनाला समाधान मिळते, घरात हिरवाई वाढते आणि सकारात्मकतेची भावना निर्माण होते. त्यामुळे प्रत्येकाने हे झाड नक्की लावावे. तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.